काल गावाकडच्या एका मित्राचा फोन आला. गप्पा रंगत गेल्या. तसा विषय रोजगारावर आणि पोटापाण्यावर आला. तो म्हणाला, आपल्याला कोणाच्या हाताखाली काम करायला नाही जमणार. आपण जे काही करू ते जसं असेल तसं, पण स्वतःचं असेल. माझी काय पण करायची तयारी आहे म्हटला. फक्त तू शहरात राहतो, तर मला काय आयडिया दे जी मी तिकडे येऊन करू शकतो. मी म्हटलं, 4 लोक काय म्हणतील याची लाज वाटत नसेल आणि 15-20 हजारांची नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसायात जास्त कष्ट करून जास्त पैसा कमवायची तयारी असेल, तर मी तुला एक काय 10 पर्याय देतो. 10. त्याला सांगितलेले सगळे पर्याय आवडलेच. मग म्हटलं, तेच तुमच्यासोबत पण शेअर करू, म्हणजे ज्याची इच्छा असेल ऍक्शन घ्यायला थोडीफार मदत होईल. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर म्हणजे आज आपण असे 10 बिझनेस बघणार आहोत जे आपल्या आजूबाजूला सुरू आहेत, पण आपण त्यांना अंडर एस्टिमेट करतो. शिवाय या व्यवसायांना गुंतवणूक कमी आहे आणि ह्यासाठी तुम्हाला भरमसाठ डॉक्युमेंट्स नाही, तर फक्त एकच कागद लागेल. तो म्हणजे शॉप ऍक्ट सर्टिफिकेट. ते काय तुम्हाला तुमच्या दुकानाच्या भाडे करारावर आणि लाईट बिलवर सुद्धा मिळून जातं. याशिवाय या लिस्टमध्ये मी असे व्यवसाय घेतले आहेत जे करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही डिग्रीची किंवा डिप्लोमाची गरज नाही, किंवा मग बिझनेस कसा करतात याबाबत देखील जास्त माहिती असण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट बिझनेस सुरू करून मग हळूहळू आपल्या अनुभवातून तो शिकू शकता. चला तर मग जास्त उशीर न करता सुरू करूया. आपला नंबर 1 चा बिझनेस आहे चहा स्टॉल. हा बिझनेस ऐकायला छोटा वाटू शकतो, पण लक्षात घ्या, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी देखील एकेकाळी हा बिझनेस केलेला होता. शिवाय उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा, चहाच्या टपरी समोर तुम्हाला गर्दी दिसणार म्हणजे दिसणारच. चहा म्हटलं की कोणी नाही म्हणतच नाही हो. आणि चहा सोबत मग बाकी गोष्टी आल्याच, बिस्किट, क्रीम रोल, सिगारेट वगैरे. यासाठी महत्वाची आहे फक्त मोक्याची जागा आणि टेस्ट. एवढ्या 2 गोष्टी जुळल्या की मागे पाहायचं कामच नाही बघा. हे बघा, आपल्याला बिझनेस करायचा आहे तो आपल्या पोटापाण्यासाठी. त्यामुळे 4 लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या आजच. आज तुम्ही छोट्याशा दुकानापासून सुरू केलं तर उद्या कदाचित येवले, खोमणे अशा मोठ्या ब्रँड सारखी तुमचीही फ्रँचायझी असू शकते. 2 नंबरचा बिझनेस आहे भाजीपाला विक्री. किती काय झालं तरी माणसाला रोज भूक लागणारच आहे. आणि बाहेर हॉटेलमध्ये माणूस खाऊन खाऊन तरी किती खाणार आहे. 1-2 दिवसात त्याला घरच्या जेवणाची आठवण येतेच. त्यामुळे भाजीपाल्याची दुकानं हा एक अतिशय चांगला नफा देणारा बिझनेस आहे. आधी सांगितल्याप्रमाणे याला देखील फक्त शॉप ऍक्टची गरज असते. तुम्हाला मार्केट यार्डमधून भाजी विकत घ्यावी लागते. त्यानंतर ती तुमच्या दुकानात तुम्ही थेट ग्राहकांना विकू शकता. याचीच पुढची पायरी म्हणजे तुम्ही परिसरातील हॉटेलशी संपर्क साधून त्यांना भाजी निवडून देण्याचं कॉन्ट्रॅक्टही घेऊ शकता. आयती निवडलेली भाजी मिळाल्यामुळे ते देखील जास्त किमतीला तुमच्याकडून भाजी घेऊ शकतात. 3 नंबरचा बिझनेस आहे फ्रूट स्टॉल म्हणजेच फळांच्या दुकानाचा. भाजीच्या स्टॉल प्रमाणेच हा बिझनेस तुम्ही करू शकता. शहरात सध्या सर्वांचा हेल्दी लाईफकडे कल वाढलाय. त्यामुळे चांगल्या फळांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपल्या एरियातल्या हॉस्पिटल, जिम समोर अथवा सोसायटीच्या गेटवर फळांचा स्टॉल तुम्ही लावू शकता. हा एक चांगला बिझनेस ऑप्शन आहे. फळं कापून ते प्लॅस्टिकच्या ट्रान्सपरंट ग्लासमध्ये विकण्याचा एक प्रकार देखील आजकाल लोकप्रिय होतोय. तुम्ही तसा स्टॉलही लावू शकता. पारंपरिक फळं विकण्याच्या बिझनेसलाच एक युनिक टच दिला तर तो लवकर लोकप्रिय होईल आणि तुम्हालाही काहीतरी नवीन केल्याचं समाधान मिळेल. 4 नंबरचा बिझनेस आहे लॉन्ड्री व्यवसाय. इंस्टाग्रामवर तुम्ही गाणं ऐकलं असेल, विशाल सोनावणे संभाजीनगरचा हॅशटॅग लॉन्ड्रीवाला. बरेच लोक त्याची मस्करी करतात, पण त्याचा बिझनेस चांगला चाललाय हे नक्की. शिवाय आजकाल शहरात पती पत्नी दोघेही नोकरी करत असल्यानं त्यांच्याकडे कपड्यांची इस्त्री करायला वेळच नाही. कपडे धुवायचं मशीन आलं पण इस्त्री करायचं नाही आलं. त्यामुळे आठवड्याला घराघरातून कपडे प्रेस करण्यासाठी लॉन्ड्रीमध्ये जात असतात. फक्त वीज बिल आणि इस्त्री करण्याचेच कष्ट तुम्हाला बऱ्यापैकी नफा कमवून देऊ शकतात. सुरुवात तुम्ही करू शकता. थोडा बिझनेस सेट झाला की तुम्ही एखाद्या व्यक्तीला कामाला ठेवू शकता किंवा मग शहरात दुसऱ्या ठिकाणी फ्रँचायझी देखील खोलू शकता. यानंतर 5व्या नंबरचा बिझनेस आहे नाश्ता सेंटर. तुमच्या हाताला चव आहे पण अगदीच हॉटेल टाकण्याचं बजेट नाही. अशा वेळी तुम्ही छोटंसं नाश्ता सेंटर सुरू करू शकता. शहरात कॉलेज, ऑफिस, सरकारी कार्यालय अशा मुक्याच्या ठिकाणी नाश्ता सेंटर सुरू करून तुम्ही पोहे, उपमा, इडली असे ठराविक पदार्थ बनवून सकाळी काही तासांच्या आत चांगलं उत्पन्न मिळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त फूड लायसन्स काढावं लागतं. पहाटेपासून तयारी करून नाश्त्याचे पदार्थ घरीच बनवायचे, ते डब्यात भरून ठराविक ठिकाणी नेऊन विकायचे. अगदी सकाळी 8 ते 12 या 4च तासांमध्ये तुम्ही सगळे पदार्थ संपवून घरी जाऊ शकता. अशा प्रकारे थोड्याच वेळात भरपूर नफा मिळवून देणारी ही आयडिया आहे.
6 नंबरचा बिझनेस आहे चिकन, मटन आणि अंडी शॉप. मंडळी, शहरांची लोकसंख्या इतक्या प्रमाणात वाढली आहे की प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे. गर्दी आहे म्हणजेच मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी पडतोय. दाट लोकसंख्येच्या भागात चिकन, मटन आणि अंडी शॉपचा व्यवसाय हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यात थोडी अनुभवी कारागिरांची गरज पडते, पण एकदा का जम बसला की व्यवसाय सेट व्हायला 1 महिना सुद्धा खूप झाला. सोबतच तुम्ही आजूबाजूच्या सोसायटीमध्ये जाऊन तुमची जाहिरात करू शकता आणि 1-2 किलोमीटरच्या अंतरात फ्री होम डिलिव्हरी देखील देऊ शकता. यामुळे तुमचा ग्राहक फिक्स होईल आणि लोक तुमच्याकडेच पुन्हा पुन्हा येतील. 7 नंबरचा बिझनेस आहे क्लाउड किचन. आपण मगाशी नाश्ता सेंटरचं बोललो, पण ज्यांना आजूबाजूला मोक्याच्या ठिकाणी विक्रीसाठी जागा मिळत नसेल त्यांचं काय? असे लोक कमी भाडे असलेल्या ठिकाणी किंवा घरातूनच क्लाउड किचन सुरू करू शकतात. स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्या आणि आपल्या एरियातली लोक आपल्याला चांगला व्यवसाय मिळवून देऊ शकतात. यासाठी सुद्धा तुम्हाला फूड लायसन्स काढावं लागतं. आज स्विगी, झोमॅटो अशा साईट्सवर तुमचा व्यवसाय रजिस्टर करावा लागतो. सोबतच यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऑड टायमिंगला तुम्ही तुमचं किचन ओपन ठेवलं तर जास्त फायदा होऊ शकतो. रात्री उशिरा अगदी कमी हॉटेल सुरू असतात. अशा वेळी बरेच लोक ऑनलाईन काहीतरी खायला शोधत असतात. तुम्ही घरूनच काम करत असल्यामुळे या लोकांना तुम्ही आरामात टार्गेट करू शकता. 8व्या नंबरचा बिझनेस आहे डेअरी प्रोडक्ट्स. मंडळी, शहरातील रहिवासी भागात दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तसेच घरात दररोज लागणारे पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानाचा चांगला व्यवसाय होतो. तसेच यासाठी जास्त शारीरिक कष्ट करावे लागत नाही. म्हणजेच आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना आपण हा व्यवसाय सेट करून देऊ शकतो, जेणेकरून एक साईड इन्कम कमावता येऊ शकते. 9 नंबरचा बिझनेस आहे सेतू सुविधा केंद्र. शहरात रेंट अग्रीमेंट, पासपोर्ट, पॅन कार्ड तसेच विविध शासकीय कागदपत्रांची वारंवार गरज पडत असते. तर त्यासाठी सेतू सुविधा केंद्र हा एक चांगला बिझनेस पर्याय आहे. आपले दुकानं कुठेही असले तरी लोक आपल्याला शोधत येतील आणि एक सोबत अनेक कामं करून जातील. यासाठी तुम्हाला कम्प्युटरची माहिती, शासकीय योजनांची माहिती असं सगळं असावं लागतं. शेवटचा म्हणजेच 10 नंबरचा बिझनेस ऐकायला आणि करायला थोडा विचित्र आहे, पण याला अजिबात अंडर एस्टिमेट करायचं काम नाही बरं का. हा व्यवसाय आहे स्क्रॅप सेंटर. तसं मराठीत याला भंगाराचं दुकान असं म्हणता येईल, पण स्क्रॅप सेंटर म्हणल्यावर थोडा विषयच भारी होतो ना. तर आज शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि इतर वस्तूंचं यूज अँड थ्रो कल्चर वाढले आहे. त्यामुळे वापरलेल्या टाकाऊ वस्तू कमी कमी किमतीत विकत घेऊन त्या रॉ मटेरियल म्हणून विकता येऊ शकतात. कंपन्यांमध्ये अधिक किमतीत विक्री करून तुम्हाला त्यातून चांगला नफा कमावता येऊ शकतो. तर असे होते आमचे 10 बिझनेस जे अतिशय कमी गुंतवणुकीत सुरू केले जाऊ शकतात आणि चांगला नफा कमवून देऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की हे फक्त सांगायला सोपं आहे, करायला एवढं सोपं नाही. जागेचं भाडं, इतर खर्च जाऊन काही शिल्लक राहत नाही. तर मी एवढंच म्हणेल की सोपं तर काहीच नाही. मग बिझनेस म्हटलं की नफा तोटा आलाच. आपण या धंद्यांना कमी समजतो, आणि हेच धंदे करून युपी बिहारी लोक आपल्याकडे पैसे कमवतच आहेत ना. ते इतक्या दूर येऊन हे बिझनेस करू शकतात, तर मग आपण का नाही? तेव्हा 4 लोक काय म्हणतील हा विचार आत्ताच सोडून द्या आणि आळस झटकून कामाला लागा. आणि तुम्हाला एक गोष्ट माहितीच असेल, पण परत सांगतो, बिझनेस करणार असाल तर कामामध्ये कळशीत कळशी ठेवा, म्हणजेच कन्सिस्टन्सी. बाकी तुम्हाला यातला कोणता बिझनेस आवडला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विषयाद्वारेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.